पाइपलाइन क्या कौन सी पाइपलाइन है? मला सांगा की नूतन वसाहत भागामध्ये जे आहे ती या ठिकाणी पाईपलाईन फुटली. एकीकडे आता जालनेकरांना 15-15 दिवस आड पाणी पुरवठा होत नाहीये महापालिकेकडून आणि पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते. मात्र आता असे लाखो लिटर पाणी वाया जाते. याकडे प्रशासन देखील दुर्लक्ष करत. यामध्ये प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अधिकारी नुसतं एसी मध्ये बसून आहे आणि रोडवर काम करत नाहीये. मागील 5-6 वर्षापूर्वी 200 कोटीची पाईपलाईन 600 कोटी मध्ये करून सुद्धा हे अशी पाईपलाईन फुटत आहे आणि वेगवेगळे दुरुस्तीचे बिल नुसतं कागदावरच टाकून हे उचलत आहे. यामध्ये मागील 2021 पासून ते 2025 पर्यंत ऑडिट रिपोर्ट सुद्धा केले नाहीये नगरपालिकेने आणि महानगरपालिकेने. याच्यामध्ये सर्वस्व दोषी जो आहे संतोष कांडेकर आपले आयुक्त आहे, यांनी आतापर्यंत वेळोवेळी कोणत्याही जालना शहरातलं लिकेज काढलेलं नाहीये आणि 15 दिवसापासून 15 दिवसाला आड एकदा पाणी येतं. आता मागील 12 घंट्यापासून 12 वाजेपासून दुपारपासून पाणी वेस्टेज आहे. इथे 15-15 दिवस लोकांना पाणी देत नाही. याचे जिम्मेदार कोण? याला सर्वस्व जिम्मेदार माझ्या मते तरी महानगरपालिकेचे आयुक्त यांची कार्यप्रणाली याला जबाबदार आहे आणि याला कुठेही जनतेसाठी कोणी लक्ष देत नाहीये. आमचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर ही लिकेज नाही काढल्यास तर आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने याच्याबद्दल तीव्र आंदोलन छेडू. या ठिकाणी जे आहे स्थानिक नेते किंवा कुठले नगरसेवक जे आहेत ते पण या ठिकाणी लक्ष नाही. आता स्थानिक नगर नेते जे आहेत स्थानिक नेते आता काही इलेक्शन नाहीये त्याच्यामुळे ते काय सध्या अधिकारी आणि रनिंग मागील नगरसेवक ते जोमात आहे आणि जनता कोमात आहे. तर जनतेने हे ठरवायचं आहे की आपल्या समस्याला कोण अडचण देतं, कोण समोर जातं आणि कोण आपल्या समस्या सोडवतं. त्यांना निवडून देण्याची गरज आहे. आपल्या महानगरपालिकेमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळे स्थानिक नगरसेवक जे आहे का तर अर्धे 80% गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. जनतेने ठरवावं की हे नेते डबल त्यांना सभागृहात पाठवायचं का नाही पाठवायचं हे जनतेने ठरवावं. काय नाव आपलं? संजय दिवाळे.